नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आपला उपक्रम कंटिन्यू करतोय आणि आज आपण जो टॉपिक बघणार आहे तो म्हणजे रुपयाच्या अवमूल्यनाविषयीचा टॉपिक. आता मुळामध्ये विषय सध्या चर्चेत काय आपण बघूया. का चर्चेत आहे? की सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला काहीतरी दिसतंय. काय दिसतंय? की सध्या परिस्थितीमध्ये रुपया आणि डॉलरचं विनिमय मूल्य यामध्ये काहीतरी न्यूज सध्या आलेली आहे. काय? की सध्या जो विनिमय दर आहे हा $1 बरोबर ₹85 असा झालेला आहे. जे $1 खरेदी करण्यासाठी तुम्हाला ₹85 लागतात आणि म्हणून हा विषय चालू आहे की $1 बरोबर ₹85 झालंय म्हणजे सध्या तुम्हाला दिसतंय की रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे आणि म्हणून नागरी समाजात हा विषय चर्चेत आहे. आता मुळामध्ये आपण ह्याची थोडी संकल्पना बघूया. आता मुळात विनिमय दर म्हणजे काय? की एखाद्या देशाच्या चलनाचे मूल्य दुसऱ्या देशाच्या चलनाच्या तुलनेत काय आहे? एखाद्या देशाच्या चलनाचे मूल्य दुसऱ्या देशाच्या चलनाच्या तुलनेत काय आहे हे पाहण्यासाठी काहीतरी आपल्याकडे एकक पाहिजे आणि म्हणून आपण काय म्हणतो त्याला विनिमय दर असं म्हणतो. म्हणजे एखाद्या देशाच्या चलनाला खरेदी करण्यासाठी दुसऱ्या देशाच्या चलनाच्या किती युनिटचा वापर करावा लागतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये बघतो विनिमय दरामध्ये. आता जसं उदाहरणार्थ आपण बघितलं की बाबा एका डॉलरची खरेदी करायला आपल्याला ₹85 काय लागतात मोजावे लागतात. म्हणजे आपण काय म्हणतो $1 जर आपल्याला खरेदी करायचा असेल तर आपल्याला ₹85 मोजावे लागतात. आता थोडंसं आपण यामधनं कन्सेप्ट कडे जाऊया म्हणजे तुम्हाला गोष्टी समजतील. आता आपण काय म्हणूया लेट्स से लक्ष द्या $1 बरोबर सध्या आपण म्हणूया की $1 बरोबर आता आहे माझा ₹80. $1 बरोबर सद्य स्थितीमध्ये आपण हायपोथेटिकल उदाहरण घेऊन बघतोय. $1 बरोबर ₹80 दर आहे आणि आता आपण म्हणतो की $1 बरोबर तो दर झाला ₹50. $1 बरोबर दर झाला ₹50 म्हणजे पूर्वी $1 खरेदी करायला ₹80 लागत होते. पूर्वी $1 खरेदी करायला ₹80 लागत होते. आता $1 खरेदी करायला ₹50 लागतात. मग अशा वेळी आपण काय म्हणू की मला पूर्वी ₹80 लागत होते आता मला ₹50 लागतात म्हणजेच रुपया वधारला. म्हणजे रुपयाचं मूल्य वधारलं. तुम्ही म्हणाल हे 80चं तर 50 झाले कमी झालंय पण आपण इथं कशाविषयी बोलतोय मूल्याविषयी. का? कारण पहिल्यांदा ₹80 लागायचे म्हणजे किती लागायचे ₹80 भरपूर लागायचे. आता किती लागतायत ₹50. म्हणून तुम्हाला काय दिसतंय इथं काय झाले ₹80चा ₹50 दर झाला म्हणजे आपण इथं काय म्हणलं रुपया वधारला. रुपया वधारला. पूर्वी ₹80 लागायचे आता किती लागतायत ₹50 लागतायत. आता ह्याच्या उलट प्रक्रिया आहे की $1 बरोबर म्हणू की ₹50 दर होता. आता तो काय झाला $1 बरोबर ₹80 झाला. तर मला पूर्वी ₹50 लागायचे $1 खरेदी करायला. मात्र आता मला ₹80 लागतात. आता मात्र मला ₹80 लागतात म्हणजे मला जास्त पैसे द्यावे लागतात. म्हणजेच काय म्हणू आपण रुपया घसरला. रुपयाचं मूल्य घसरलं. मग आपण रुपयाला घसरला असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला म्हणतो काय काय म्हणतो आपण रुपयाचं अवमूल्यन झालं. इथं काय म्हणतो रुपया वधारला. इथं काय म्हणतो आपण घसरला. इथं काय म्हणतो वधारला. आता तसंच या ठिकाणी ही जी कन्सेप्ट आहे जर तुम्हाला लक्षात आली असेल तर आता इथं इथं काय लिहिलंय आपण वाचूया बघा. जेव्हा एखाद्या चलनाचं मूल्य दुसऱ्या चलनाच्या तुलनेमध्ये वाढते तेव्हा त्या चलनास आपण काय म्हणतो चलनाचं वधारणं असं म्हणतो. बघा रुपयाचं मूल्य वाढतं. इथं बघा रुपयाचं मूल्य वाढलं म्हणजे पहिलं ₹80 लागायचे तर आता मला फक्त ₹50 लागतात म्हणजे मूल्य काय झालं वाढलं म्हणून त्याला आपण काय म्हणतो वधारलं. आता त्यांनी इथं उदाहरण घेतले बघा की उदाहरणार्थ पूर्वी $1 बरोबर ₹80 हा दर होता. आता मला किती लागतायत ₹50 ह्या झाल्यामुळं ₹50 लागतायत. म्हणजे आपण इथं काय म्हणू रुपया वधारला. हेच उदाहरण इथं शब्दबद्ध केलेलं आहे. आता पुढे चला. आता ह्याच्या उलटच या ठिकाणी सांगितले की बाबा एखाद्या चलनाचे मूल्य दुसऱ्या चलनाच्या तुलनेमध्ये कमी होते तेव्हा त्यास काय म्हणतो की चलनाची काय झाली घसरण झाली. म्हणजे
आपण उदाहरण घेतलं की पूर्वी $1 बरोबर 50 रुपये असा दर होता, तो आता $1 बरोबर 80 रुपये झाला. तर आपण काय म्हणलं? रुपया घसरला. आपण काय म्हणलं? रुपया घसरला. पूर्वी मला आपण काय म्हणलं की 50 रुपयात $1 यायचा, आता मला किती? 80 रुपयात $1. समजला काय विषय? आता अजून थोडस की बाबा ऍक्च्युली त्याच्या पुढची जी कन्सेप्ट आहे की फॉरेन एक्सचेंज मार्केट काय आहे, की फॉरेन एक्सचेंज, आता ही तथ्यात्मक गोष्टी आहेत की फॉरेन एक्सचेंज मार्केट ही कोणतीही भौतिक स्वरूपातील जागा नसून यामध्ये काय आहे तर बाजारातील मोठमोठ्या बँकांचे डीलर्स, ब्रोकर्स हे इलेक्ट्रॉनिकली एकमेकांशी जोडलेले असतात आणि त्याद्वारे चलनाची खरेदी विक्री होत असते. काय होते? चलनाची खरेदी विक्री. चलनाची खरेदी विक्री कशामध्ये होते? फॉरेन एक्सचेंज मार्केट. आणि काय आहे? यामध्ये बाजारातील मोठमोठ्या बँकांचे डीलर्स, ब्रोकर्स हे एकमेकांशी जोडलेले असतात. आता यामध्ये सगळे जे व्यवहार आहेत ते स्विफ्ट यंत्रणा होतात. सोसायटी ऑफ वर्ल्ड वाईड इंटरनॅशनल फायनान्सिंग टेलिकम्युनिकेशन या यंत्रणा, आता ही खूप डिटेल आपल्याला घेता येऊ शकतो ह्याच्याबाबत की ही यंत्रणा कशी काम करते. फक्त ही लक्षात ठेवा की ही एक संदेशवहन यंत्रणा आहे. सध्याच्या घडीला एवढंच लक्षात ठेवा, ही एक संदेशवहन काय आहे? यंत्रणा आहे. आता दुसरी गोष्ट, भारतामध्ये बाबा फॉरेन एक्सचेंज डीलर्स असोसिएशन नावाची काहीतरी संस्था आहे आणि त्याची स्थापना 1958 मध्ये झाली. आता हे काही ही जी संस्था आहे ही स्वनियंत्रित नियमन संस्था आहे. या तथ्यात्मक गोष्टी आहेत, या तुम्हाला काही प्रमाणात लक्षात ठेवाव्या लागतील. या आहेत तथ्यात्मक गोष्टी, ज्याला आपण म्हणतो फॅक्ट्स, जे आपण म्हणतो ना, ते या गोष्टी यामध्ये आहे. आता थोडक्यामध्ये अजून थोडीशी एक वेगळी कन्सेप्ट, आता हे रुपयाचं अवमूल्यन होतंय, रुपया वधारतोय, ह्याचा काय परिणाम आहे, कसा परिणाम होतो, किंवा ह्याच्या आजूबाजूला अजून कोणते विषय आहेत ते पण तुम्हाला समजले पाहिजे. आता उदाहरणार्थ जर आपण बघितलं बघा, समजा उदाहरणार्थ एक अमेरिकन व्यक्ती आहे, जसं आपण म्हटलं ए हा अमेरिकन व्यक्ती आहे. ए हा अमेरिकन व्यक्ती आहे. हा काय झाला? $1 घेऊन आपल्या इथं आला भारतामध्ये. हा $1 घेऊन भारतामध्ये आला, तेव्हा जो दर होता तो होता 50 रुपये. बघा बघा, आपण काय उदाहरण घेतोय, एक अमेरिकन व्यक्ती भारतामध्ये $1 घेऊन आला, तेव्हा 50 रुपये दर होता. मग तो काय करणार बाबा? $1 घेऊन आला आणि त्याला 50 रुपयाचा काय मिळाला? वस्तू मिळाली. आपण लेट्स से गहू मिळाला. तो हे पण हायपोथेटिकल एक्झाम्पल घेतोय. $1 घेऊन आला, $1 भारतामध्ये घेऊन आला, त्याला किती रुपये मिळाले? 50 रुपये मिळाले आणि मग त्यानं 50 रुपयाचा गहू खरेदी केला. आता काय झालं? हाच व्यक्ती परत आला, तेव्हा मात्र जो दर होता तो $1 बरोबर लेट से 80 रुपये झालेला आहे. पहिला होता 50 रुपये, आता झाला 80 रुपये. मग तुम्हाला मागाशी कन्सेप्ट जी सांगितली, 50 चा 80 झाला म्हणजे रुपया घसरला का वधारला? तर रुपया घसरला. मग तो जो आता आला तो त्याला $1 घेऊन आला, तो घेताना तर $1 घेऊन येणार आहे, मात्र जेव्हा तो घेऊन आला तेव्हा त्याला आता किती रुपये मिळणार? 80 रुपये. आणि 80 रुपयाचा गहू घेऊन तो परत जाणार. मान्य आहे का तुम्हाला? 80 रुपयाचा गहू घेऊन परत जाणार, म्हणजे पूर्वी त्याला $1 मध्ये 50 रुपयाचा गहू मिळत होता, आता त्याला $1 देतोय तो देताना, मात्र त्याला 80 रुपयाचा गहू मिळतोय. म्हणजे त्याला पूर्वी 50 रुपयाचा गहू मिळत होता, त्याला 80 रुपयाचा गहू मिळतोय. म्हणजेच काय? भारताकडून जी एक प्रकारे निर्यात आहे ती काय होणार आहे? स्वस्त होणार आहे. भारताकडून येणारी निर्यात, गहू खरेदी करतोय तो, म्हणजे भारताकडनं काय होते? निर्यात होते. म्हणून निर्यात आपल्या इथली काय होते? स्वस्त होते. म्हणजेच यातनं तुम्हाला 2 वाक्य लक्षात ठेवावी लागतील. जेव्हा रुपया घसरतो तेव्हा निर्यात स्वस्त होते. आपण काय म्हणलं? रुपया घसरतो. बघा, रुपया घसरतो तेव्हा आपण काय म्हणलं? निर्यात स्वस्त. आणि मग निर्यात स्वस्त असेल तर काय होणार? आयात महाग. आणि जेव्हा रुपया वधारतो तेव्हा ह्याच्या उलट होणार, वाईस वर्सा. बघा, ह्याच्या उलट होणार. बघा, विषय तुम्हाला समजला का? रुपयाचं अवमूल्यन झाल्यामुळं कशा प्रकारे परिणाम होतात हे आपण या ठिकाणी बघितलं. आता त्याच्या पुढचा मुद्दा आपण बघूया. आता अजून काय बाबा घटक आहेत की त्यामध्ये हे परिणाम आपण म्हणू शकतो की रुपया घसरणं, रुपया वधारणं ह्याच्यावर बाबा परिणाम होतो, ते पण आपण बघू. बघा, उदाहरणार्थ
बघा आता हे जे सगळं आहे ना विनिमय दर, हे सगळं चालतं कशावर बाबा? मागणी आणि पुरवठा. मागणी पुरवठा कुणाचा? चलनाचा. तर उदाहरणार्थ बघा, आता आपण म्हणू बघा भारत आणि अमेरिका यांच्यातील वस्तू आणि सेवा यांचा व्यापार किंवा भारत आणि इतर देशांमध्ये डॉलरमध्ये होणाऱ्या वस्तू आणि सेवांचा व्यापार हा एक या ठिकाणी काय म्हणू आपण एक महत्वपूर्ण घटक आहे. कारण काय आपल्याला माहिती आहे आंतरराष्ट्रीय व्यापार कशामध्ये चालतो? डॉलरमध्ये चालतो. मग हा घटक बाबा मागणी पुरवठ्यावर परिणाम घडवणार आहे का? तर घडवणार आहे. दुसरी गोष्ट की गुंतवणूक आहे. गुंतवणूक, आता गुंतवणूक कशी आहे? भारतामधून देखील अमेरिका व इतर देशांमध्ये गुंतवणूक होते आणि इतर देशांमधून भारतामध्ये देखील गुंतवणूक होते. आता जेव्हा इतर देशातून गुंतवणूक भारतामध्ये येते तेव्हा आपल्या इथं काय येणार आहे? साहजिकच डॉलर येणार आहे. मग डॉलर्सचा पुरवठा काय होतो? वाढतो. मग डॉलरचा पुरवठा वाढल्यानंतर या सगळ्याचा परिणाम शेवटी कशावर होतो? विनिमय दरावर. सगळं कशावर चालतंय म्हणलं मी? मागणी आणि पुरवठ्यावर चालतंय. मला सांगा, जर डॉलरचा पुरवठा खूप मोठ्या प्रमाणावर असेल, मग डॉलरचा पुरवठा आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि मागणी त्या प्रमाणामध्ये जर नाहीये, मग त्याचा परिणाम विनिमय दरावर होणार आहे का? तर 100% होणार. लक्षात येते का? मागणी जशी वाढली, एखाद्या चलनाची मागणी वाढली तर ते चलन काय होणार आहे? वधारणार आहे. लक्षात ठेवा, मागणी वाढली चलन वधारायला काय त्याचा इफेक्ट होतो, म्हणजे किंवा त्याला पुश मिळतो. आता आपण एक बघितलं व्यापार, एक बघितलं गुंतवणूक. त्यानंतर अजून काय दिसते की संरक्षणवादी धोरण व संरक्षणवादी धोरणांचा वापर जेव्हा केला जातो तेव्हा त्याचा विपरीत परिणाम व्यापारावर होतो. तर संरक्षणवादी धोरण म्हणजे काय? तर त्याला आपण म्हणतो प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी. प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी म्हणजे उदाहरणार्थ आता सध्या ट्रम्प आले. ट्रम्प काय करतात? जो दुसऱ्या देशातून येणारा जो माल आहे त्याच्यावर काय जास्त त्यांनी काय केले? आकारणी केली, टॅरिफची आकारणी केली. मग तो त्याचा परिणाम कशावर होणार? तर अमेरिकेमध्ये येणाऱ्या वस्तुमाल काय होणार? कमी होणार. म्हणजे दुसऱ्या देशाकडून जी होणारी निर्यात आहे ती काय होणार? कमी होणार. म्हणजे दुसऱ्या देशामध्ये उदाहरणार्थ लेट्स से चीनकडून अमेरिकेला जो येणारा माल आहे तो काय होणार? कमी होणार. मग यातनंच पुन्हा काय दिसते बाबा? हे व्यापार कमी झाला. व्यापार कमी झाला म्हणजे काय? ह्याचा परिणाम शेवटी कशावर झाला? मागणी पुरवठा या सगळ्या समीकरणांवर त्याचा परिणाम होणार. बघा लक्षात येते का? बघा आपण बघितलं व्यापाराचा एक मुद्दा बघितला, त्यानंतर एक गुंतवणुकीचा एक मुद्दा बघितला आणि एक संरक्षणवादी धोरणाचा एक मुद्दा बघितला. या सगळ्याचा परिणाम मागणी आणि पुरवठा होतो. कशाच्या? चलनाच्या. आणि त्यातून मग जो परिणाम आहे तो कशावर होतो? विनिमय दरावर, ज्याला आपण म्हणतो एक्सचेंज रेट. बघा दुसरी गोष्ट आणखीन काय की अमेरिकेतून आपल्या इथं कायची होती? गुंतवणूक होती. आता ही गुंतवणूक अमेरिकेतली लोक आपल्या इथं गुंतवणूक करतात तर का करतात? कारण अमेरिकेमध्ये मिळणारा जो परतावा आहे तो कमी असेल. अमेरिकेमध्ये मिळणारा परतावा कमी असेल आणि भारतामध्ये गुंतवणुकीतून मिळणारा परतावा जर अधिक असेल तर अशा वेळी अमेरिकेतील लोक काय करणार? त्यांच्याकडचे असणारे डॉलर उचलणार आणि कुठे येणार? भारतामध्ये येणार. मग भारतामध्ये ते डॉलर घेऊन आले म्हणजेच काय? त्यांनी वाढवला डॉलरचा पुरवठा. म्हणजेच त्यांनी काय वाढवला? डॉलरचा पुरवठा. मग डॉलरचा पुरवठा वाढला तर ह्याचं मग पुन्हा रिपरकशन कशावर होणार? विनिमय दरावर. हे कशावर चालतं तुम्हाला म्हणलं मी? ऑल मागणी पुरवठा, डिमांड सप्लायवर. डॉलरची मागणी अधिक झाली तर डॉलर वधारला. डॉलरची मागणी अधिक नाही झाली तर डॉलर घसरायला काय होते? मग मदत होते. लक्षात घ्या काय? डॉलर इथं मोठ्या प्रमाणावर आहे तर मग काय होणार? डॉलर मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे असले तर काय होणार? डॉलरची मागणी नाहीये, मग डॉलर वधारणार का? नाही वधारणार. लक्षात घ्या, ही मागणी आणि पुरवठ्यावर आहे सगळं. म्हणजे आपण बघितलं की अमेरिकेतून होणारी गुंतवणूक हा एक महत्वपूर्ण फॅक्टर आहे. आता अनेकदा काय होतं? अमेरिकेतले आणि इतर देशातील जे लोक आहेत त्यांनी आपल्या इथं गुंतवणूक केलेली असते. कशामध्ये? लेट्स से त्यांनी आपल्या इथं गुंतवणूक केली आहे, त्याला आपण म्हणतो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण. तर त्यामध्ये त्यांनी गुंतवणूक केली. मग अनेकदा काय होतं की त्यांच्या देशामध्ये अनेकदा काय होतं? गुंतवणुकीचे परतावे वाढतात. मग भारताच्या तुलनेत तिकडे जर परतावे जास्त असतील तर ते काय करतात? आपला पैसा काढून दुसरीकडे जातात. दुसरीकडे म्हणजे त्यांच्या देशामध्ये जातात. मग आपल्या इथले डॉलर जे आहेत त्यांनी गुंतवणूक केलेले ते काढले त्यांनी आणि ते घेऊन दुसऱ्याकडे आपल्या देशामध्ये निघाले. म्हणजेच डॉलर आपल्याकडनं परत निघाले. मग मला सांगा डॉलरची मागणी परत वाढेल का कमी होईल? डॉलरची मागणी आपल्या इथं काय होणार? वाढेल.
मग आपल्या इथं डॉलरचा पुरवठा कमी झाला, मागणी वाढली, मग काय होणार? कशाचं होणार? डॉलर वधारणार आणि रुपया घसरणार. म्हणजे सगळं कशावर गेम चालू आहे? सगळं डिमांड अँड सप्लाय. डॉलर पूर्वी होते, आता ते पूर्ण काय करायला लागलेत? काढून घेऊन जायला लागलेत. आणि म्हणून काढून घेऊन जायला लागल्यामुळं डॉलरची आपल्या इथं काय वाढली? मागणी वाढली आणि डॉलर वधारला आणि रुपया घसरला. हे या ठिकाणी यातनं आपल्याला घ्यायचा मुद्दा आहे. आता बघा, गुंतवणूक झालं, व्यापार झालं, हे आपण 2 मुद्दे बघितले यामध्ये. आणि एक मुद्दा आहे की महागाईचा दर. जर तुमच्या देशामध्ये महागाईचा दर जास्त असेल तर इतर देशातील लोक गुंतवणूक करायला येत नाहीत. आता इथं खास करून आपण म्हणूया की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. इथं खास करून आपण म्हणूया फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. महागाईचा दर जास्त आहे तर कशाला कोण तुमच्या इथे प्लांट टाकायला येईल? मला सांगा, कच्च्या मालाच्या किमतीच खूप जास्त आहे, महागाई खूप जास्त आहे. मग हे सगळं असल्यानंतर ते काय करतील? इथं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करायला येतील का? नाही येणार. मग महागाई तुमच्या इथं जास्त असेल तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कमी होते, म्हणजेच काय म्हणू आपण? डॉलरचा पुरवठा काय म्हणू आपण? कमी होतो. मग डॉलरचा पुरवठा कमी झाला पुन्हा, मग पुन्हा काय झालं? रुपया घसरायची शक्यता यामध्ये असते. आता मी तुम्हाला म्हटलं हे एवढे सगळे फॅक्टर आहेत. व्यापाराचा आहे, गुंतवणुकीचा आहे, प्रोटेक्शनिस्ट पॉलिसीचा आहे, त्यानंतर तुम्हाला म्हटलं की महागाईचा आहे. हे सगळे फॅक्टर एकाच वेळी कार्यरत असतात. म्हणजे तुम्हाला अनेकदा असं नाही की बाबा हे असं झालं म्हणजे ते रुपया घसरला, रुपया वधारला असंच झालं पाहिजे, असं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित कार्यरत आहेत आणि या सगळ्या गोष्टी कुठे येऊन थांबतात? या मागणी पुरवठ्यावर येऊन थांबतात आणि त्यातनं मग तुमचं एक्सचेंज रेट किंवा विनिमय दर हा डिसाईड होत असतो. आणि आता बातमी काय होती? $1 बरोबर 85 रुपये दर झालाय आणि जो पूर्वी काहीतरी कमी होता आता एवढा झालाय, म्हणजेच रुपया काय झाला? घसरला आहे. या अनुषंगानं आपण या सगळ्या कन्सेप्ट या ठिकाणी बघितलेल्या आहेत. बघा तुम्हाला समजतंय. बघा तुम्हाला हा विषय समजला का? आपण पूर्णपणे हा विषय कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि हा विषय तुम्हाला बुलेटिन मध्ये देखील वाचायला मिळेल. अधिक माहितीसाठी बुलेटिन वाचा. धन्यवाद.